प्रत्येकाने काय असं होत कोणी पण उठून सोच म्हणायचं हे काय संविधान बदललं ही नॅरेटिव्ह असते एक ज्यांनी कोणी केली महाविकास आघाडीच्या बाजूने जर विचार केला तर एक नंबर का तुम्ही डायव्हर्ट केले सगळे मतदान कोणाचे मागासवर्गीय समाज खरं तर मला हे जातपात पटत नाही मला अधिकार दिला कोणी त्यांना कोणाला मागासवर्गीय होण्याचा अधिकार दिला कोणी मी कोण ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव ही संकल्पना मांडली आज काय सांगणार हा ओबीसी माळी साळी हे जात आली कुठून त्यावेळेस जे काम करत होते त्याच्यामुळं संपूर्ण त्यांची जात ठरवली कोणी यावेळेस 23 मार्च 94चा GR तुम्ही जर वाचा नोटिफिकेशन मी होतो साक्षी होतो त्यावेळेस हे सगळे बसले कधीतरी पत्रकारांनी ह्या सगळ्या लोकांना त्याच्यावरती भर घातला 23 मार्च 94चा GR काय तुम्ही देऊन टाकला ह्यांना हे आरक्षण धनगर समाजाला माळी समाजाला वंजारी समाज द्या ना मग आता जनगणना जर होत असेल तर करा ना कशाला तुम्ही हे करताय जनगणना करा 10 वर्षानंतर जनगणना अपेक्षित असते आज 10 वर्ष केव्हा होणार नाही कशाला लोकांमध्ये दुसरी निर्माण करायचं काम जनगणना करा जाती न्याय जनगणना करा ज्यांना जे पाहिजे त्यांना देऊन टाका आज गरंगे पाटील किती जरी म्हणत असेल काय चुकीचं मंडल आहे ज्यावेळेस BPCचं सरकार होतं केंद्रामध्ये चूक त्यांची आहे आणि नातं पण लागतं आमचं अत्यंत ज्यांना त्यावेळेस आम्ही भेटलो मी काय म्हटलं बघा म्हणलं आपण घेतली म्हणलं पेनचं आहे म्हणलं असं करू ना उत्तर त्यांच्याकडनं ते सुद्धा राजकारण हे अपेक्षित नव्हते ते म्हणलं आम्हाला पण आमची वोट बँक जनता दलचं गव्हर्नमेंट म्हणलं पण त्याचे पुढचे परिणाम मला दिसत होते आज जातीमध्ये तेढ निर्माण बघा तुम्ही बारकाने माझ्यावरती विश्वास ठेवू नका तुमचे गुगल याच्यावरती तुम्ही संशोधन करा मी फक्त बोलतोय कारण मी त्याला साक्षीदार आहे सगळ्यांना त्यावेळेस शरद पवार साहेब त्याचं होतं त्यांनी पाय ठेवायला पाहिजे होतं त्यांनी सांगायला पाहिजे हे करा ते करा हे चुकीचं आहे का केलं आज मराठा समाजाचा विचार केला आर्थिकदृष्ट्या दुर्बळ इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे कोणी पण घ्या ना कुठल्या जातीतला जा मी तर जातपात मानत नाही जी जात नाही ती जात कशा करतात कोणी निर्माण केली माहीत नाही त्या काळात झाली काय ते झालं ते आज त्याचा आधार घेऊन प्रत्येक जण फक्त व्यक्ती स्वार्थापोटी त्याचा वापर करतो आणि तुमचे मतं मिळवणार याच्या पलीकडे काय ABP माझा उघडा डोळे बघा नीट.